कालच्या अध्यायामध्ये आपण पौर्णिमा आणि अमावस्या यांच्या पर्वकालाचं महत्त्व बघितलं. आजच्या अध्यायामध्ये आपण एक पर्वकाल जो बाकी द्वादशी त्या पर्वकालाचं महत्त्व आपण बघणार आहोत. आपण त्याचं विवेचन करणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. जय श्री सर्वोत्तम वासुदेवा दामोदरानंता केशवा क्षीराब्धिजा माता माधवा देवादिदेवा दयानिधे. तव चरण सरोजी प्रेमा अखंड दे सर्वोत्तम. नाम वदायाची सीमा शेषा ते गती नवे पै. तेथे मी अल्पमती पामर वेदेन म्हणतो स्तुत्युत्तर. एक जिव्हेचा प्रसर केवी विस्तार सावशके. परी आत्मसार्थक करावे काय म्हणून आरंभिलीचे नवाई. कृपाळू त्वे शेवटास न्यावी याची परिसावी विज्ञापना. मी नेणे जपतप साधन काय दान धर्म उरते उद्यापन पायी. करावया ते धनही नाही गृही संग्रही तू जाणता. निशिदिनी संसाराची हळ सदा चित्ते वाटे तळमळ. तेणे निगमेच काळ वेळ म्हणून खेळ आरंभिला. तरी कृपा कुर निर्मारंगे न्यूनते पूर्ण करावे अंगे. रसोत्पत्ती रसवेगे जीवन घाली दयाळुआ. समर्थे मुक्ता फळाची लाखोली वाता हरुष हृदय कमळे. दारिद्र्य तुळसी दळी समर्पले तरी कान स्वीकारा स्वामिया. श्रीमाने नैवेद्य पक्वान्न अर्पिता तोषले मना. दारिद्र्याचे किंचित कदान्न तयाचे वेरून सांडावे. तैस थोर थोरांनी प्रबंध केले नाना परिगी त्याळविले. तयाचे लळे पुरविले मजा वेरिता मले नोहे की. असो कृपा करल श्रीहरी तरीच बदेल वैखरी. सरस्वती बैसे जिव्हाग्री मन तुरुंगी आत्माराम. ऐका श्रोते सज्जन पाच पर्वाचा केला प्रश्न. तया माझी चार संपूर्ण मागे निवेदन झालेसे. व्यतिपात वैदृती पायी पौर्णिमावस्या ऐसे पर्वै. केले सर्वै कथन पै. आता पाचवे ते पर्व कवण तयाचे ऐकावे निरूपण. लक्ष्मीपती नारायण सांगता झाला से. लक्ष्मीरोवाच पुरुषोत्तम ऋषिकेश भक्तिप्रिय दयानिधे. द्वादशाश्वैध महात्म्यां वदलोकाहितायत. लक्ष्मीवदेची पुरुषोत्तम भक्तकामकल्पद्रुमा. मागे निवेदिला महिमा पौर्णिमामस्या ते. उपरी सर्व राहिलेसे एक ते परिसावे नावेक. व्रता माझी श्रेष्ठतानेक कैसी निदेक स्वामिया. तरी कृपा करून समग्र लोकहितार्थे वदावे साचार. जे ऐकता जळमुळ उद्धार तात्कालिक होय पै. श्रीकृष्ण उवाच शृणो देवी प्रवक्ष्यामि द्वादशी फलमुत्तमं. मलमासे विशेषण मुनिभिर्भाषितं पुरा. विष्णू बोलते झाले उत्तर ऐक क्षीराब्धी जय सादर. परवा माझी पर्वतोर विशेष सत्कार द्वादशी. तया माझी मलमास पातल्या विशेषा विशेष. आदरे आचरिल्या व्रतास तुटे पाशी अमाच. हे ऐकता महिमान पापे भस्म होती जाण. यदर्थी नसे अनुमान सावधान परिसावे. समग्र तीर्थाची गर्जना तोवरी संपूर्ण यज्ञ क्रियावरी. अवघी पर्वे पृथ्वीवरी नपवती सरे द्वादशी ते. संपूर्ण पर्वाचे फळ पायी न तुळे द्वादशीचे टाई. काय सांगतो ते तिची नवाई विशेषशाही वदत असे. यज्ञ केल्याचे फळ अथवा प्रयागी स्नान गंगाजळ. तेथीचा कल्पवास प्रबळ सेविला सर्व काळ आदरे. तरी द्वादशी ते तुलना नाही शास्त्र देती याची गाई. प्रत्ययो घेईचे सुदेई केलिया पायी व्रता ते. उपोषण एकादशी दिने द्वादशी ते की जे पारणे. ब्राह्मण संदर्पण मिष्टान्ने आणि गदाने नानाविधी.
माणिक करावे पिंडदान श्राद्ध तिथी असो नसो जाण पर्यागत्य की जे श्राद्ध साधन गडे पुण्य कोटी गुणे हे तव त्रिरात्रीचे व्रत दशमीपासून द्वादशयुक्त तिन्ही देवता मूर्तिमंत वस्ताति तेथे निश्चय दशमी ते दैवत चतुरानन एकादशी गिरिजारमण द्वादशी ते विष्णू आपण वास्तव्य स्थान त्रिवर्गी दशमीचे दृश्य दोघ त्यागावे एकादशी वर जावे द्वादशी ते बरवे आधी त्यागावे शास्त्राधार परान्नग्रान्न उष्णोदक सर्वस्नेह खडबांगदेक लवणतांबूल श्रीसंग सुख दुःख एकभुक्त दशमी ते ऐसे एकादशी दिने एक अधिकतये स्थाने अन्न न स्वीकारावे जनी एकादशी म्हणून बोलिजे आता द्वादशी ते वर्ज कीजे दिवा निद्रा न सेविजे शास्त्रधार बोलिजे ऐक क्षीरा अब्दी तनये ऐसे विधियुक्त एकादशी व्रत कीजे सायासासी वर साधन द्वादशी ब्राह्मणशी विधियुक्ते त्याही वरे केली पिंडदान ते तव विशेषावर विशेष जाण तेने केले गयावर्जन पितृद्धारण कुळाची तुळशीपत्र समान अर्पिला जरी पिंडदान तरी ते मतमेरू समान वदे नारायण स्वमुखे अशा प्रकारे लक्ष्मी सांगते परमेश्वरा तुम्ही मागे 4 पर्वकालाची माहिती सांगितली परंतु त्यातलं एक व्रत आपण राहिलेलं आहे तेवढं सांगा कृपाळूपणा करा. आता परमेश्वरा दिवस रात्र संसाराचं म्हणले कष्ट माणूस करत असतो त्याच्या मनामध्ये सारखी तळमळ चालू असते परंतु काळवेळ हे काही त्याच्या हातातली गोष्ट आहे का म्हणून देवा अरे एखाद्या श्रीमंताने म्हणले 5 पक्वान्य तुला दिले परंतु दारिद्र्याचे थोडेसे अन्न तरी तू स्वीकार कर. देवा बघा म्हणले गरिबांसाठी ज्याच्याजवळ शक्ती नाही आहे धन नाही आहे अशाचं सुद्धा तुम्ही सांभाळ करता म्हणले तेव्हा 5 पर्वाचा तुम्ही प्रश्न केला होता वैधृती व्यतिपात पौर्णिमा अमावस्या आता हे 4 पर्व झालेले आहेत आता 5वं पर्व कोणतं आहे ते ऐकायची आम्हाला इच्छा आहे तेव्हा तुम्ही कृपा करून सांगा. देव सांगतायत की हे लक्ष्मी सर्व पर्वांमध्ये थोर पर्व जे आहे ते द्वादशीचं पर्व आहे आणि या द्वादशीच्या पर्वामध्ये या अधिक मासामध्ये मलमासात आलेली जी द्वादशी असते त्याचं पर्व फार महत्त्व आहे त्याचा महिमा खूप आहे म्हणजे तुम्ही संपूर्ण तीर्थयाग यज्ञयाग क्रिया केली तेवढंच फळ जेवढं तुम्ही संपूर्ण पृथ्वीवरचे सर्व पर्व केलेत पर्व कालावर पुण्यदान केलं तेवढंच पर्व कालाचं महत्त्व या द्वादशीच्या एकादशी ठिकाणी. कोणी म्हणले गंगेला जातं स्नान करतं प्रयागात स्नान करतं तेवढंच पुण्य तुम्हाला द्वादशीचं व्रत केलं मिळेल. आता याच्यात कशी एकादशीच्या दिवशी उपवास करायचा आणि द्वादशीला त्याचं पारणं करायचं. आता एकादशीचा उपवास तर माहिती आपल्याला दोघी वेळ आपण उपवास करतो आणि द्वादशीच्या दिवशी ब्राह्मण बोलवावा आणि त्या ब्राह्मणाला भोजन वगैरे काहीतरी देऊन वस्त्र अलंकार देऊन त्याचा सत्कार करावा असं एवढं दान करावं. आता याच्यामध्ये सुद्धा पिंडदानाला महत्त्व दिलेलं आहे. श्राद्ध तिथी असो अथवा नसो त्या दिवशी त्याने श्राद्ध करायचं आहे.
वास्तविक हे एकादशीचं व्रत जे आहे हे 3 दिवसाचं आहे. हे दशमीपासून सुरू करायचं. दशमीला एकभुक्त राहायचं, एकादशीला 2 वेळ उपवास करायचा आणि द्वादशीच्या दिवशी जेवढं लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर आपण त्याचं पारणं करायचं. आता याच्यामध्ये तिघही दैवता जे आहेत तिघी दिवसांमध्ये आपल्याला प्रसन्न होतात. दशमीच्या दिवशी ब्रह्मदेवांचं वार असते, ब्रह्मदेव प्रसन्न होतात. एकादशीला महादेव प्रसन्न होतात आणि द्वादशीला म्हणले मी स्वतः विष्णू त्या ठिकाणी तुम्हाला प्रसन्न होतो म्हणले. दशमीचे दृश्य दोघ त्यागावे. आता दृश्य दोष काय? आपल्या दृष्टीने काही आपल्याला दिसतात, आपण विचार करतो, कायिक वाचिक मानसिक, डोळ्याने दिसणारे, कानाने ऐकले जाणारे आणि आपल्या बोललेले जाणारे, हे दोष जे आहेत हे त्यागायचे आहेत. त्या दिवशी परान्न घ्यायचं नाही. लवण तांबूल म्हणजे त्यात ब्रह्मचर्य त्या दिवशी पाळायचं आहे. एकादशीच्या दिवशी दुपारी वगैरे असे झोपायचं नाही. आता ही साधन द्वादशी जी आहे ही प्रत्येकाने करायची, ब्राह्मण असो, शूद्र असो, वैश्य असो. आणि त्याही वेळेस जर त्याने पिंडदान केलं तर त्याला गेल्याचं जेवढं पुण्य आहे तेवढं पुण्य त्याला ते त्या पिंडदानाचं मिळतं. आता तो पिंड केवढा? तुम्ही तुळशीपत्रा एवढा जरी दिला तरी तो मला प्राप्त होतो म्हणले. मेरू समान म्हणजे पर्वता समान मला तो दिसतो असं हे म्हणले. तुळशीपत्रा समान पिंड अर्पण केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. प्रत्यक्ष परमेश्वर तुम्हाला हे सांगतायत. कृता यज्ञ अखिलस्तेन गयायाम पिंडपादनम औधन्याश्च ते येषां बुद्धिहरेर्दिने तुळशीपत्र मिश्राणं मक्षिकापादमात्रकं द्वादशा ब्राह्मणे दत्वं तदन्नं मेरुता व्रजेत. मलमासाची द्वादशी जरी उपोषण घडते दिवशी तयायसे पुण्यराशी दुजान असेन. जन्मांतर सहस्रेन तयाने जिंकिलेस जाण वरी ब्राह्मण संतर्पण पूजा विधान यथोचित. ऐसे व्रत भावे आचरता यमरावोड भीमाता तया दुरिताची वार्ता बोलो नयेच राजसे. तय दिनी ब्राह्मणाला गुण जरी वस्त्र करविले परिधान तरी कल्पपर्यंत स्वर्गभोग जाण तया लागून प्राप्त होय. विष्णू माधव प्रित्यर्थ जरी आचल हे जे व्रत ब्राह्मण भोजन यथार्थ विष्णू पत्यर्थ द्वादशीची. सुवर्णदान सहस्रदान रौप्यदान उपानदान छत्रासहित पादुकादान पुरुषोत्तमार्पण कीजे. घृतदान घृतपाचित पक्वान्न त्रयोदश गुणविण तांबूलदान गंधपुष्पसुदान कीजे अर्पण यथाविधी. इतके दान केली आपाई वैकुंठवास तया ते होई. मलमास द्वादशी ठाई शेषशाही संतुष्टे. यथा ऋतुकाळे फळे कर्दळी फळे नारिकेळे खरजुरी लवंगा फुगी फले जायफळ आदी आतरे. कपिला गोदाने नेमस्त मैदाना श्वासयित गज अजादी रथगणित अर्पण कीजे द्विजाते. इतके जाणे सांगितली देख परी घृतदानाचे महत्वाधिक मलमास पर्वणी आवश्यक कीजे देख यदाविधी. कास्यपात्र घालून या वृत सुवर्ण प्रतिमा संयुक्त पूजा करून नेमस्त दिजे दान विप्रा लागी. त्याही वरी घृतपाचिका पक्वान्न तेही कास्यपात्री घालून घृतासहित पूजा करून ब्राह्मणा करी अर्पिजे. संख्या त्याची 3 दशक वरी 3 अधिक देख ऐसे करून आवश्यक दिजे सम्यक विप्राते. साक्षर विप्रा लागी बरवे पूजा करून वस्त्र द्यावे वरी दक्षिण सहित दान अर्पावे तेणे पावे स्वर्गवासू. 7 द्वादशी ऐसे दुजे पर्व काशी ऐसे क्षेत्रापूर्व तीर्था माझी विशेष गौरव प्रयागराज जाणीजे. द्वादशी केली अन्नदाने
कोटी कुळे उद्धरिले तयाने, नरके तारिले पितृगण ऐक महिमान शुभानने. सगळ दाना माझी वरिष्ठ, अन्नदानाति श्रेष्ठ, म्हणून महिमा उत्कृष्ट, वर्णिला श्रेष्ठ पुराणी. असाक्षी भोजन द्वादशी, तया ऐसेने देखो दोषी, अनुकूलासे ज्या समयासी, तेची ब्राह्मणासी अर्पिले. चित्त आशेतेन धरावे, भगवंती विन्मुख न व्हावे, अतिथी विन्मुख नसावे, वित्ता सोनी जवळीक. सर्वांचे अंतर हृदगत, सोय जाणे त्रैलोक्यनाथ, तया ते करिता वंचनार्थ, पावे आघात रोकडा. या लागी उत्तम अथवा मध्यम, सकळ श्रोती धरी जे नेम, भोवती मार्ग सुगम, निर्मुनी ठेविला अनंते. ये विषयी इतिहास पुरातन, होऊन ऐकिजे सावधान. पूर्वी सूर्यवंशी राजा पुण्यवान, अंबरीष जाण नाम तया. सार्वभौम सर्वावरिष्ठ, तपोवळ्याती उत्कृष्ट, अतिधैर्य गांभीर्य श्रेष्ठ, भक्ती कनिष्ठ जयाची. प्रजे लागे अति कनवाळू, विप्रा लागी परमस्नेहाळू, रिपुद्रुमा लागे जैसा काळू, कृतांतवत तया ते. परमधर्मिष्ठ हृदयी, आडखाटी कवणा दे नाही, व्रतनेम उद्यापन पायी, सदा सर्वदा चालवित. विन्मुख नवेची कवणा ते, मागितले अर्पितसे त्या ते, अपत्या प्रेमागत्या ते, लळे त्यांचे पूर्वित. ऐसा असता वरिष्ठ, द्वादशी नेमाचाट, साधनयुक्त द्वादशी श्रेष्ठ, नृपवरिष्ठ आचरितसे. सहस्रावधी ब्राह्मण पंक्ती, घेऊन साधी द्वादशी तिथी, नव्वदाच गबस्ती, साधन रीती साधितसे. ऐसा लोटला काळ बहुत, पुण्य संग्रह झाला अपरिमित, इतकेही असूनी गर्वरहित, नृपनाथ वेगळा तो. तव वासवांगे भयदारुण, माझे पद घेईल ऋण, चिंता करी रात्रंदिन, तवल नवल पूर्ण वर्तले. बघा म्हणे, ह्या द्वादशीच्या दिवशी तुम्हाला उपवास घडला तर तुमच्यासारखा पुण्यवान दुसरा नाही. त्याने सहस्र जन्म वैकुंठवास त्याला प्राप्त होतो. यमयातना जे आहेत ते त्याला कधी होत नाही म्हणले. म्हणून द्वादशीच्या दिवशी जर कोणी ब्राह्मणाला वस्त्रदान केलं, त्याला कल्पपर्यंत स्वर्ग सुख प्राप्त होतं. आणि विष्णू माधवा प्रित्यर्थ जर आपण हे व्रत आचरण केलं, ब्राह्मण भोजन घातलं किंवा सुवर्णदान, आपली जशी शक्ती असेल सुवर्णदान करा, रौप्यदान करा, उपानं म्हणजे पादत्राण दान द्या, छत्र द्या. विशेष म्हणजे ह्या द्वादशीला तूपदान करण्याचं फार महत्त्व आहे. आता ते तूप कसं दान करायचं? कास्य पात्र म्हणजे काशाची ताटली घ्यायची, त्याच्यामध्ये तूप घ्यायचं, थोडंसं सुवर्ण आपल्या यथाशक्ती टाकायचं आणि ते ब्राह्मणांना दान द्यायचं. त्याहीवर घृतपाचित अन्न म्हणजे त्याला तुम्ही तुपात तळलेलं म्हणा, तुपाचं एखादं मिश्र केलेलं असं अन्न म्हणा, अनारसे म्हणा, असे 33 हे जे आहेत हे दान करायचे, ब्राह्मणाला दान द्यायचे. त्यामुळे आपल्याला स्वर्ग सुख प्राप्त होतं. आता जसं काशी क्षेत्र जे आहे हे सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये अपूर्व आहे, प्रयाग आहे, तसं द्वादशी हे पर्वकाल जे आहे सर्व पर्वकालामध्ये महत्त्वाचं आहे. आता या दिवशी जर कोणी अन्नदान केलं तर त्याचे कोटी कुळांचा उद्धार होतो. एखादा आपल्या कर्मावंश कर्मानं गहन गती आपण जे म्हणतो त्यानुसार एखाद्याला कर्माने तर नरक यातना सहन कराव्या लागत असते, तर अशा आपल्या पितरांना सुद्धा स्वर्गलोक प्राप्त होतो. याचं तुम्हाला फळ ताबडतोब मिळेल म्हणे. देवाने प्रत्यक्ष सांगितलेलं आहे. पावे आघात रोकडा. ह्याविषयीचा एक तुम्हाला इतिहास सांगतो.
पूर्वी सूर्यवंशी अंबरीश नावाचा एक राजा होता. आता तो परम धार्मिक होता. धर्मकार्यामध्ये कोणालाही तो आडकाठी करत नसे. आपल्या जनतेचे मुलाप्रमाणे सांभाळ करत असे. शत्रूसाठी म्हणले तो प्रत्यक्ष कर्दन काळ होता. आणि हा राजा जो होता हा द्वादशीचा म्हणजे साधनयुक्त द्वादशीचा नेम व्रत करत होता. आता साधन द्वादशी कशी मी तुम्हाला सांगितली. दशमीच्या दिवशी नक्त राहायचं, एक वेळ जेवण करायचं, एकादशी 2 वेळ उपवास असतो आणि द्वादशीला सूर्योदयाच्या आत ब्राह्मणांना अन्नदान करायचं असतं आणि मग आपण उपवास सोडायचा असतो. तर असं हे व्रत तो राजा करत होता. आता त्याचे तपोबल म्हणजे त्याच्या व्रताची एवढी शक्ती त्याच्यावर प्राप्त झाली होती, परंतु अभिमान आणि गर्व त्याच्याजवळ नव्हता. कारण अभिमान केला, गर्व केला आणि हे मी करतोय असं म्हटलं, आपलं त्या ठिकाणी जर कुठेतरी अभिमान दिसला, गर्व दिसला, तर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही. बघा, मग असं तो इतके वर्ष हे व्रत करत होता आणि त्याच्या या व्रताच्या प्रभावामुळे इंद्रदेव घाबरले. त्यांना वाटलं आता अंबरीश राजा आपलं इंद्रपद घेऊन टाकतील. नेहमीप्रमाणे आता त्यांना विचार करायला लागले ते इंद्रदेव की आता या दुर्वास ऋषींचा तपोभंग कसं काय करायचं, व्रतभंग कसं काय करायचं, याचाच विचार ते करू लागले. त्या पुढे काय ओढलं ते बघा. अकस्मात ऋषी दुर्वास येता झाला इंद्रसभेचं, वासवे सन्मानोनी बहुवस, षोडशोपचारे पूजिला, बैसोनी निजासनी स्वागत पुसले तहे क्षणी, स्वस्ति क्षेम विप्रवदोनी पाये नयनी तयाते. तव परम क्रूश झाले शरीर, शोके उतरला मुखचंद्र, देखुनी बोले मुनीश्वर, दुःखापार हृदय दिसे, ये रुमणे महाराजा, उपाय न देखोजी तुझा, मग समस्त वृत्तांत ओझा ऋषीवर्या सांगत दे. मुळे अंबरीश परम विख्यात, तबो तेजे या गळा विमित, द्वादशी व्रतात आचरत, न चाले तेथे उपाय. ऐसे असे करू मी काही, हृदरोग अपरम माझे जीवी, म्हणून पायी ठेवली डोई, सांगा काही बदलागे. जया ते हृदरोग लागला, तो रोगी न दे नको वाचला, महाद्रोग जया ते झाला, तरी जन्मंतरी दयाला वाचविती. परी हृदरोगी प्राणी आते, कोण वाचू शके तयते, एक सद्गुरु वाचून तयते, उपायान्य नसेना. तरी तुम्ही सद्गुरु वरिष्ठ, सगळं ऋषी माझी श्रेष्ठ, अमृत वचनी स्पष्ट, देव निरोग कुष्ठ निवारा. ऐकून वासवाची ग्लानी, कोमल हृदय दुर्वासुनी, अंतरी परम कळवळणी, बोलत असे वाणी ते ऐका. द्वादश्याम यत्कृतं सर्वं अक्षय्यतं भवे वैद्यं, द्वादशाम अक्षयदानं, द्वादशाम अक्षयो जपः. दुर्वासवदे वासवा पायी, द्वादशी ऐसे व्रत तुझे नाही, जे आचरिती सदा सर्वही, त्या एवढे पुण्य नाही. पुण्यश्लोक. अक्षयी स्वर्गवास तया ते, प्राप्त होय जाणे निरुते, द्वादशी हे पुण्यव्रताते, साम्यता न असेना. अक्षय तीर्थी केले स्नान, अथवा तपव्रत जरी केले, यज्ञयादादिकेही साधिले, उपासिले ज्ञानयोगपै. तरे नातुळे तुझे समता, ऋषी देव गंधर्वादी तत्वता, आचरिल्या व्रता, वंद्य सर्वता ते झाले. व्रताचरला चतुरान, कुबेरासहित सिद्ध जाण, तया ते प्राप्त झाले पद निर्वाण, अक्षय भानू तोरी. स्वय वासवा तू ते पायी, इंद्रपद लादले पूर्ण कमाई, याची व्रते प्रभावे पायी, आधिप सुरगणाते. यमधर्मे आचर्य व्रत, ते पद झाले तरी प्राप्त, साधन द्वादशी कैलास नायक, स्वय आचर्य व्रताते. ऐसे व्रताती श्रेष्ठ, आचरते नृपनाम वरिष्ठ, तया अपाय करावयाचे कष्ट, कवर्ण नष्ट करू शके. जया ते पुण्य सामुग्री, पूर्ण
असे ओपदरी तया ते साय श्रीहरी व्रत निरंतरी चालत असे. या लागी अमरनाथा न प्रवर्ते ऐसी आघाता येणे दुरिताची वार्ता अंगी सर्वदा बाणे नको. ऐकता ऋषींचे उत्तर देवेंद्र केला नमस्कार. उपाय न सुचे अणुमात्र पद स्वतंत्र नरायची. या लागी गुरुवर्या पायी एक वेळ तेथवर जाई कळेल तैसी करा नवाई पद अक्षय राणे जेणे. ऐसे ऐकता वचनाते ऋषी विचारी अंतराते म्हणे जाऊनी पाहून रूपाते पुण्य पुरुषाचे दर्शन. दुर्वासा ऐसा सत्पुरुष परिमती ते तात्काळ भ्रविष जया संगती संगदोष दरीला व्यास मानसी. धीरवान ज्ञानवान पाही सुशीळ जरी झाला देही तरी संगती संगदोष पाही ती पालटे तयाची. म्हणून या सत्संग धरावा दुर्जन संग तो त्यागावा जेणे विश्रांती पावे जीवा देवाधिदेवा प्रेमातळे. आता दुर्वास ऋषीराव घेऊन शिष्य समुदाव नमोनिया वासो निघता झाला तात्काळी. गेला अंबरशीची भेटी ते होईल जे राठी ते कथानक मराठी श्रोतिया कर्णपुटी परिसौ. जे ऐकता पाप जडे कली कल्मश अवघे फळे श्रवण करिता रोकडे मलमास महात्म्य समग्र हे. मग अशा प्रकारे तो इंद्रदेव चिंता करत असताना विचार करत असताना की आता या अंबरीश राजाचं काय उपाय करायचा. आपलं इंद्रपद घेऊन टाकेल या चिंतेने चिंतित असताना विचार करू लागला. आणि तितक्यामध्ये दुर्वास ऋषी जे आहेत ते इंद्रलोकामध्ये आलेले आहेत. त्याबरोबर इंद्रदेवाने त्यांचा सत्कार केला, त्यांना आसन दिलं, अर्घ्यपाद्य पूजन केलेलं आहे, त्यांचा नमस्कार केला आहे आणि त्यांना आपल्याजवळ निजासनी बसवलंय. एवढं झाल्यावर दुर्वास ऋषींनी इंद्राच्या मुखाकडे बघितलं, चेहऱ्याकडे बघितलं आणि ते विचार करू लागले की इंद्रदेवा, तुम्ही काहीतरी चिंता करत आहात असं दिसताय. तुम्ही चिंतित आहात. काय बरं तुमच्या मनामध्ये विचार आहे, काय कष्ट आहे तुम्हाला. असं ऐकल्याबरोबर इंद्रदेवाने सांगितलं की अंबरीश ऋषी जे आहेत म्हणले त्यांनी द्वादशी साधन द्वादशीचं व्रत फार खूप केलेलं आहे म्हणले आणि त्यांच्याजवळ अमित असं तपोतेज प्राप्त झालेलं आहे. म्हणून देवा मला आता भीती वाटते की हे दुर्वास ऋषी माझं पद घेणार नाही, हिरावून घेतील माझं पद. मी काय करू. या विचारामध्ये म्हणले मी व्यग्र झालेलो आहे. असं ऐकल्याबरोबर दुर्वास मुनींचं कोमल हृदय जे आहे ते कळवळून ते आंतरी परत कळवळून ते बोलू लागल्यात की म्हणले हे इंद्रदेवा, अरे द्वादशीचं व्रतासारखं दुसरं व्रत नाही म्हणले आणि जो हे व्रत करतो त्याच्यासारखा दुसरा पुण्यवान कोणी नाही. ज्याने हे व्रत केले म्हणले त्याला म्हणले अक्षय तीर्थ स्नान केल्याचं पुण्य मिळतं. कितीही तपव्रत केले जेवढं पुण्य त्याच्याने मिळतं त्याच्यापेक्षा अधिक पट पुण्य या द्वादशीच्या व्रताने त्याला मिळतं. म्हणून द्वादशी व्रतासारखे दुसरी पर्वकाल कुठलंही नाही. हे व्रत केल्याने ब्रह्मदेव सुद्धा कुबेर सुद्धा त्यांना त्यांचं पद प्राप्त झालेलं आहे. जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत त्यांना त्यांचं पद प्राप्त झालेलं आहे. अरे इंद्रा म्हणले तू सुद्धा हे व्रत केलं म्हणून तुला इंद्रपद प्राप्त झालेलं आहे. यमाने सुद्धा हे व्रत केलं त्याला यमधर्मपद प्राप्त झालेलं आहे. प्रत्यक्ष महादेवाने हे व्रत केलं होतं. असे व्रत अत्यंत श्रेष्ठ आहे आणि जो राजा करतोय त्याला मी कस काय कष्ट देऊ म्हणले. नाही म्हणले अमरनाथा इंद्रदेवा, द्वादशीच्या व्रताचा घात आपण करू शकत नाही कारण तिथे प्रत्यक्ष महाविष्णू त्याचं रक्षण करत असतात.
असं ऋषीचे उत्तर ऐकल्याबरोबर इंद्र जो होता, इंद्राने नमस्कार केला. तर त्याला उपाय सुचत नव्हता, काय करावं. मग त्याच्या मनामध्ये विचार आला की नुसतं आपण दुर्वास ऋषींना तिथे पाठवू तर करी, पुढे जे होईल ते होईल. म्हणून त्यांनी दुर्वास ऋषींना सांगितलं की म्हणले, हे महाराजा, तुम्ही तिथे ह्या ठिकाणी जात तरी म्हणले. दुर्वास ऋषी तुम्ही बघा आणि तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. बघा, दुर्वास ऋषींनी विचार केला की एवढा व्रत करणारा, द्वादशीचा व्रत करणारा म्हणले हा अंबरीश राजा आहे, आपण त्याचं दर्शन तरी घेऊ. चांगल्या बुद्धीने त्यांच्या मनामध्ये विचार आला. परंतु काय असतं म्हणले, एखादा स्तुती पठक असतो, एखाद्याची स्तुती केली की त्याचे विचार बदलतात. हा संगतीचा दोष आहे. म्हणून दुर्जनाची संगत कधीही नको. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. चांगली संगत आपल्याला लाभली पाहिजे, त्याच्यामुळे आपले विचार पवित्र राहतात. परंतु इंद्राने हे त्यांच्या मनामध्ये ठसवून दिलं. त्यामुळे तो दुर्वास ऋषी जे आहेत ते ऋषी शिष्यांचा समुदाय घेऊन इंद्राला नमस्कार करून अंबरीशाच्या भेटीसाठी निघाले. आता तुम्हाला पुढच्या अध्यायामध्ये अंबरीशाची भेट झाल्यानंतर काय होतं हे सर्व कथानक तुम्हाला ऐकायला मिळेल. जे ऐकता पाप झळे, कली कल्मशा ओघे पळे, श्रवण करिता रोकडे, बलमास महात्म्य समग्र हे. पापकोटी सहस्राणी पापकोटी शतानि च, विलयम यान्ति देवेषु मलमासे तिथो मम. श्लोकाधारे वदली वाचा, प्रबंध नवे माझे पदरचा, न्यून पूर्ण करणे याचा, अधिकार साचा तुम्हा ते. मी तव राम संप्रदाय, भिक्षा मागतो गृहागृही, ती भिक्षा एकत्र एकटाई, बसवणार बी तरपावी दिजाते. ऐसे हे तव कविता जाण, कवीश्वराचे भिक्षांना, अर्थावबोध एकत्र करून श्रोत्याला गुण वाटले. म्हणून पुढचे कथानक ऐकल्यावर म्हणले, अनंत कोटी कल्मश म्हणजे पाप जे आहेत, हे पापांचा तुमचा नाश होणार आहे. असं पुढचं कथानक तुम्ही ऐका म्हणे. आता हे माझ्या मनाचं काही नाही, हे सर्व ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. मी काही अधिकारी नाही, मी राम संप्रदाय आहे. प्रत्येक घरोघर जाऊन भिक्षा मागून ते एकत्र आणतो आणि ते ब्राह्मणाला अर्पण करतो म्हणले. असं एक कवित्व आहे म्हणले. कवीश्वराचं भिक्षान्न आहे याचा अर्थबोध करून श्रोत्यांना त्याचं ज्ञान वाटतोय म्हणले. असा हे तिसरे अधिक महासे महात्म्य ग्रंथ पद्मपुराणाचे संमत मनोहर सुत विरचित त्रयोदश अध्याय गोडा. गोपाल कृष्ण भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय. आज आपण साधन द्वादशीच्या व्रताचं महत्त्व कसं आहे ते आपण बघतोय. आणि पुढच्या अध्यायामध्ये अंबरीश राजाकडे दुर्वास ऋषी गेल्यावर काय होतं त्याचं आपण विवेचन बघणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय.